भरून टाका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय या आज आज आमचे मित्र स्वप्नील दादा यांचा मेडिकल व्यवसायामध्ये नवीनच पदार्पण झाला. लोक असं म्हणतात मराठी तरुणांना किंवा शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसाय जमत जिद्द चिकाटी मेहनत की जर अंगी असलं ना माणसाच्या तर तो माणूस सक्सेस होतो. आणि हे कौशल्य आमच्या मातीतून आम्हाला मिळालं. शेतकऱ्याच्या पुढं पोरं कधीच कुठं कमी नसतात. आमच्या स्वप्नील दादाला नवीन व्यवसायासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. काय नाव तुमचं? विलास पवार. मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र रील स्टार म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या व्यथा सोशल मीडियावरती मांडत असतो. बरोबर. आणि सोशल मीडियावर शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना आपण ही जाण ठेवली पाहिजे की आपण ह्या मातीचं देणं लागतो. त्या मातीचं देणं लागणं ह्या कारणाने आम्ही सोशल मीडियावरती शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असतो. आणि आज एक शेतकऱ्याचं पर्व शेतकऱ्याच्या पोरासाठी इथं आलं आणि तुम्हाला या व्यवसायामध्ये खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगरला आलतो. आमचे स्वप्नील बोबोडके तसेच आमचे मित्र आप्पा बोबोडके यांचे छोटे बंधू आहे. आणि शेती करत असताना आज त्यांना शेतीला समजा जोडधंदा म्हणून म्हणा किंवा व्यवसायात उतरायचं म्हणून आपलं MGM जे हॉस्पिटल आहे छत्रपती संभाजीनगरला, तर 7 मिल शेजारी इथं, तर त्या MGMच्या समोरच त्यांनी त्यांचा एक मेडिकल शॉप खोलला. आणि आपल्या शेतकऱ्याचे जेवढे पण गावाकडून येत असेल आपले, तर त्यांना विनंती बाबा आता आपल्या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आणि आज त्यानं नवीन सुरुवात केली, तर आपलं पण काम आहे का आपण आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आणि तुम्हाला योग्य दरात औषधं उपलब्ध करून देणार आहे. तर कधी पण तुम्ही इथं आले तर राजमुद्रा मेडिकल म्हणून तुम्ही राजमुद्रा स्वस्त औषधी मेडिकल, या मेडिकलवर 100% या तुम्ही. आपल्याला कुठंतरी फायदा होईल. आणि मला भाऊ एक विचारायचं आहे बाबा, तुम्हाला ही कल्पना कुठून सुचली बाबा राजमुद्रा औषधी स्वस्त औषधी म्हणतात? खरं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. त्यांनी जसं स्वराज्य वाढवलं, त्यांची राजमुद्रा आहे. त्यांच्या राजमुद्रामध्ये आहे प्रतीप चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुन शिवशिष्यासो मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो, प्रतीपतेच्या चंद्रगौरीप्रमाणे वाढत जाणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. जसं शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य छोटं जर मोठं केलं, तसे कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची एकच इच्छा आहे की आमचा व्यवसाय मागील 5 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे. आणि फुलंब्रीला पण माझे शॉप आहे फुटवेअरचे. क्षेत्रामध्ये कुठलेही क्षेत्र असो, व्यवसायाला कुठलीही जातबंद नाही असा विचार करून मी प्रत्येक क्षेत्रात उतरतोय. आणि माझं जसं शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य वाढवलं, तसं मी माझं एक छोटंसं गवत नाही रोपटं लावलं, त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. हेच माझं सर्वांना युवकांना एक छोटासा सल्ला आहे आणि एक मार्गदर्शन. तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये केव्हापासून आलात? आणि म्हणजे किती वर्ष अगोदर कुठं अनुभव वगैरे घेतलेला? व्यवसाय बरोबर. तरुणांना तुम्ही काय आवाहन करणार? तरुणाला एकच आवाहन करेन, प्रत्येक ठिकाणी नोकरी उपलब्ध नाही आहे. त्यात शिक्षणाची अशी टंचाई, त्याच्यात असे नीटचे पेपर असे फुटत आहेत, त्यात पोरं स्ट्रेसमध्ये जात आहेत. त्यापेक्षा स्वतःचं गाव तुम्ही छोटंसं तुम्ही स्वतःचं साम्राज्य निर्माण करा, त्यात आपली ओळख निर्माण करा. एकच माझं सांगणं, व्यवसाय कुठलाही करा, व्यवसायाला बंधन नाही. व्यवसाय कुठलाही करा, त्यात आपलं 100% एफर्ट द्या, तुम्हाला ईश्वर नक्कीच प्रयत्न द्या. काय नाव तुमचं? माझं नाव स्वप्नील बोडके, फुलंब्री. प्रोपरायटर. हो, फुलंब्री. ठीक. नमस्कार, मी यशवंत शिंदे. जे आज मेडिकल ओपन झाले राजमुद्रा, त्यामध्ये साले साहेबांचं आहे, अप्पासाहेब बोडके आणि सोपान पाटील. आणि खूप आनंद झाला आहे मला आज इथे येऊन. आणि अशीच त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुढे कामगिरी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. आणि मनापासून त्यांना दोघांनाही हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन्स. मेडिकल माझं भावाचं आहे. मी एवढंच म्हणेन की खूप आनंद झाला.
असेच त्यांची धन्यवाद. काय नाव? माझं नाव गायत्री कृष्ण सिंग. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सोनाली संदीप मातेकर. हा माझा भाऊ आप्पासाहेब आणि हा स्वयं. तर दोघांचेही विशेष अभिनंदन. आज आपण बघतोय सगळे तरुण वर्ग हा नोकरीच्या मागे लागलाय. अशातच माझ्या दोन्ही भावांनी एक अनोखं पाऊल उचललंय. एक नवीन उद्योग व्यवसायात ते उतरत आहेत. तसं त्यांना व्यवसायाचा चांगला अनुभव आहे. वेगवेगळे यापूर्वी त्यांनी व्यवसाय आहेत यशस्वीरित्या सुरू आहेत. पण एक नवीन पाऊल आरोग्य क्षेत्रात, जसं की आप्पासाहेब हा आमचा आधीच आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्याच्या मदतीने शेकडो लोकांना त्याची दररोज मदत होत असते. तर त्यातच एक त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट म्हणजे त्याचं स्वतःचं एक छोटी का होईना सुरुवात आम्ही समजतो आणि त्यासाठी दोघांनाही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. वेळेवर बोलायला लावलं रे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटणेकर. आज या ठिकाणी राजमुद्रा मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी मी आप्पासाहेब बोडके आणि स्वप्नील बोडके या दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला मी शुभेच्छा देतो. हे दोघंही अतिशय मेहनती आणि ग्रामीण भागातून आलेले बंधू आहे, भाऊ आहे. दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने आजपर्यंत अनेक छोटे मोठे उद्योग सुरू केले आणि ते यशस्वी करून दाखवले. आज त्या दोघांचाही आम्हाला आणि आमच्या सर्व नातलगांना अभिमान आहे की त्यांनी MGM समोर या ठिकाणी एक छोटंसं मेडिकल सुरू केलेलं आहे आणि यातून अनेक जे काही रुग्ण या ठिकाणी ग्रामीण भागातून येतात त्यांना एक ओळखीचं नाव या ठिकाणी मेडिकलला राजमुद्रा हे देऊन त्या लोकांचा या ठिकाणी निश्चित फायदा या ठिकाणी होणार आहे, त्यांना मदत या ठिकाणी होणार आहे. म्हणून ह्या दोघांचंही या ठिकाणी आमच्या सर्व पाचवीकर परिवाराकडून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. एक मिनिट थांबा. ओके, फोटो काढ. तुम्हाला एअरड्रॉप करून देतो मी. फोटो घे. हो, तुम्ही मीडियाला उभं राहा. हो, इथे उभं राहा. ये ना. फोटो घ्या. फोटो घेतले. हा, फोटो.